टिकून राहणं आणि तो व्यवसाय इथपर्यंत घेऊन येणं हे साधं काम नाहीच आहे. जर माणूस त्या चढाउतारांमध्ये डगमगला तर तो तिथे संपतो. घोगळे म्हटल्यानंतर 75 हा नंबर आढळून येतो. तर त्यामागचं काय गुपित आहे? हा प्रश्न खरं म्हणजे तन्मय माझ्या मनातला प्रश्न तू विचारतेस, कारण माझ्यासमोर आतापर्यंत असा प्रश्न कधी कोणी उपस्थित केला नाही. एखाद्या व्यवसायाकडे तुम्ही ज्यावेळी विश्वासाने आत्मीयतेने बघता त्यावेळी तो व्यवसाय सुद्धा तुम्हाला सहकार्य करतो. नमस्कार मंडळी, चर्चा विथ जेजरीच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वप्रथम ऑटो बॅटरीचे निर्माते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 3 वर्ष काम केले, असे हे आमचे श्री शिवाजीराव घोगळे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तरी त्यांचे सहर्ष स्वागत. तर काका, या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम येऊन तुम्हाला कसं वाटतंय? सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये येऊन मला खूप छान वाटतंय. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद काका. गेली 3 वर्ष मी यांच्यासोबत कार्यरत आहे. तरी पण माझे काही क्वेश्चन्स आहेत, प्रश्न आहेत, जे मला जाणून घ्यायचे, तसेच जनतेला पण जाणून घ्यायचे आहेत. त्यांची मी लिस्ट काढली आहे. तर मी माझ्या प्रश्नांना सुरुवात करतो. सर्वप्रथम, प्रत्येक माणसाचं एक बालपण असतं, तसंच तुमचं सुद्धा एक बालपण असेल. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. माझं बालपण बघायचं झालं तर खूप गरिबीतून गेलेलं आहे आणि त्यावेळी आम्हाला शाळा पण जवळ नव्हती. शाळा पण आम्हाला 4-4.5 किलोमीटर लांब होती आणि अशा परिस्थितीतही आम्ही 4.5 किलोमीटर लांब, म्हणजे त्यावेळीचं वय किती असेल ते तुम्ही अनुभवू शकता. तर 4थीपर्यंतची शाळा मी शिकलो आणि त्याच्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी मला कोल्हापूरला काका माझे घेऊन गेले. धन्यवाद काका. पुढील प्रश्न असा आहे की हा जो तुमचा बॅटरी व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये तुम्ही कसे काय आलात? हा बॅटरीचा जो व्यवसाय आहे तो सन 1976 सालात कोल्हापूर येथे त्याची स्थापना झाली आणि या स्थापना करण्याच्या मागे माझे काका भाऊसाहेब घोगळे हे पूर्वी एका सोसायटीमध्ये बॅटरी सेक्शनला सर्व्हिसला होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा हे आपण दुसरीकडे नोकरी करतो, तर याचं आपण जर सुरू केलं तर कसं होईल. आणि मग त्याने तो विचार केला आणि 1976 कोल्हापूरमध्ये या व्यवसायाची स्थापना केली. आणि या व्यवसायाची स्थापना केली त्यावेळी मी साधारण 10वी पास झालेलो होतो आणि मला थोडी आवड निर्माण झाली की रोज त्या दुकानामध्ये मी जाऊन बसायचो आणि ते काम बघितल्यानंतर मला आवड निर्माण झाली की हे आपण शिकलं पाहिजे. आणि ती आवड निर्माण झाल्यामुळे मी ते टोटल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचं काम साधारणतः 6 ते 7 महिन्यामध्ये पूर्ण अवगत केलं आणि सर्व बॅटरी मी असेंबल मी स्वतः करायला लागलो. आमच्या काकांचं लग्न साधारण 1971 सालामध्ये झालं आणि 72 आणि 73 सालामध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की हा माझा पुतण्या आहे, हा शिकणार आहे, परंतु इथे जवळपास शाळा नसल्यामुळे त्याचं शिक्षण अपुरं राहील. म्हणून मला 73 सालामध्ये माझे काका कोल्हापूरमध्ये घेऊन गेले आणि कोल्हापूरमध्ये घेऊन गेल्यानंतर माझं जे पुढचं शिक्षण आहे ते संपूर्ण शिक्षण माझं कोल्हापूरमध्ये माझ्या काकींच्या कडे राहून माझं झालं. आणि तदनंतरच्या काळामध्ये ह्या दुकानाची स्थापना झाली. दुकानाची स्थापना झाल्यानंतर मी काकांच्याकडे राहूनच हा व्यवसाय पूर्ण मी अवगत केला. हा व्यवसाय अवगत करताना मी घरच्यासारखं माझं, जसं म्हणजे हा व्यवसाय आणि काकांचा व्यवसाय अलग आहे अशा प्रकारचं कधीच मनात माझ्या आलं नव्हतं. आणि त्यावेळी आम्ही हा व्यवसाय त्या ठिकाणी आम्ही आमच्या काही कामगारांना बरोबर घेऊन हा व्यवसाय आम्ही तिथे स्थापन केलेला होता. तदनंतरच्या काळामध्ये असं हे झालं की या आमचे काका आणि काके जे आहेत त्यांनी म्हणजे हा व्यवसाय सुरू करत असताना जे आम्ही कामगार होतो
थोडक्यात म्हणजे मी कामगारच समजतो आताही मला. ते सगळेजण आम्ही 5च्या 5 जण आम्ही रोज घरी जेवायला जायचो आणि त्या सर्वांचं जेवण ही माझी काकी बनवायची. सकाळचं आणि रात्रीचं दोन्ही वेळाचं जेवण आम्ही आमच्या घरी जेवायचो आणि झोपायला सुद्धा आमच्या रूममध्येच आम्ही राहायचो. म्हणजे कोल्हापूरमध्ये भाड्याची खोली 10 बाय 10ची घेऊन त्याच्यानंतर 3 वेळा भाड्याच्या रूम बदलून सुद्धा आम्ही 1986-85च्या दरम्याने स्वतःचं घर घेतलं कोल्हापूरला काकाने आमच्या. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आमची स्टेप वाढली. कुडाळमध्ये आमचं दुकान होतं, कोल्हापूरमध्ये आमचं दुकान होतं. आजही मी माझा स्वतःचा ट्रक घेऊन आजही मी माझ्या लोड गाडी मी घेऊन जातो, अनलोड करून येतो, लोडिंग करायला सुद्धा मी गाडी घेऊन जातो. म्हणजे हे सर्व जे शिक्षण आहे हे सर्व शिक्षण मी माझ्या काकांच्याकडे राहून मी मिळवलं. आणि आजही माझे काका हे मला माझे पितृतुल्य, तसेच माझी काकी आहे ती मला मातृतुल्य याप्रमाणे माझ्याशी वागतात आणि मी पण तसंच त्यांच्याबरोबर वागतो. आज आमच्या व्यवसायामध्ये तसं बघितलं तर आमच्या काकांची मुलं ही सुद्धा हाच व्यवसाय आता त्याच्यानंतर करतात. म्हणजे आज आमच्या व्यवसायाला 2026 सालामध्ये 50वं वर्ष आज हे लागतंय. म्हणजे साधारणतः गोल्डन ज्युबिली म्हणावं लागेल. आणि हे 50वं वर्ष या बॅटरीच्या व्यवसायामध्ये टिकून राहणं आणि तो व्यवसाय इथपर्यंत घेऊन येणं हे साधं काम नाहीच आहे. आणि कारण का तर त्याच्यामध्ये जसं आपण रस्त्याने निघाल्यानंतर चढाव आणि उतार किती लागतात, चढाव लागल्यानंतर गाडीला किती वेळ लागतो चढाव चढायला, परंतु उतार लागल्यानंतर ती लवकर जाते. तसे चढाव आणि उतार आम्हाला भरपूर आले, परंतु त्या चढावाला आणि उताराला आम्ही कोणीही डगमगलो नाही. ते चढाव आम्ही सहज सर केले, उतारही आम्ही सहज उतरले आणि आज आम्ही या व्यवसायामध्ये 50वी ही आम्हाला यावर्षी साधारणतः ऑक्टोबरमध्ये साजरी करायची आहे. आज आम्हाला अभिमान आहे या व्यवसायाबद्दल की आज बघितलं तर व्यवसाय पडल्यानंतर लोकांना असं वाटतं की तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे, परंतु व्यवसाय म्हटल्यानंतर त्याला थोडं धीर द्यावा लागतो, थांबावं लागतं. आज माझा सेल जर 1 रुपयाचाही झाला नाही, उद्या माझा सेल 1 लाख रुपयाचाही होऊ शकतो. तर असं व्यवसायामध्ये आहे. म्हणून हा व्यवसाय करत असताना पूर्ण आपला विश्वास, त्या व्यवसायात असणारा विश्वास आणि आपली काम करण्याची क्षमता हे याच्यामध्ये फार मोठं योगदान असतं आणि म्हणूनच हा व्यवसाय त्याच्यामध्ये उभा राहतो. आज माझ्या काकांचे ट्रान्सपोर्ट लाईनला सुद्धा त्यांचे पण ट्रक आहेत. तसेच मी काकांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी माझं सुद्धा ट्रान्सपोर्ट आणि माझे सुद्धा मी ट्रक त्या ठिकाणी मी स्वतःच्या हिमतीवर परंतु त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं मी उभं केलेलं आहे. आणि हे उभं करत असताना जसं मगाशी बोललो की चढ आणि उतार हे येतच राहतात, परंतु त्याला डगमगून जाऊन चालत नाही. धन्यवाद काका. तर ऐकलेल्या उत्तराप्रमाणेच तुम्ही बघू शकता की माणसाच्या आयुष्यात किती चढाव आणि उतार येतात. जर माणूस त्या चढाव उतारांमध्ये डगमगला तर तो तिथेच संपतो, आणि जर त्याने तो चढाव उतार पार केला तर तो कोणत्या स्तरावर येतो हे तुम्ही बघूच शकता. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर व्यवसाय म्हटल्यावर अनेक आव्हाने समोर येतात. तशी तुमच्या समोर काही आव्हाने आले असतील तर ती कोणती? हा व्यवसाय 1976 मध्ये सुरू केल्यानंतर साधारणतः 82-83 सालामध्ये असं लक्षात आलं की बाबा आपलं गाव कोकण आहे, सिंधुदुर्ग आहे, आणि या सिंधुदुर्गामध्ये आपलं काहीतरी हा व्यवसाय असला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही 1984 मध्ये या ठिकाणी कुडाळ येथे हा बॅटरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या राज हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये हा व्यवसाय आम्ही सुरू केला. आणि हा व्यवसाय सुरू केल्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये हा एकच व्यवसाय असा होता की बॅटरीचा, की अजून कुठेही हा व्यवसाय दुसरीकडे नव्हता. आणि तो सुरू केल्यानंतर बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागलं, आणि परंतु कधी असा डगमगलो नाही. ती सगळी आव्हानं मी असं पेलत आज या ठिकाणी मी 42 वर्ष हा बिझनेस मी सुरू ठेवलेला आहे.
आता या ठिकाणी माझ्याकडे या व्यवसायामध्ये माझ्याकडून शिकून गेलेल्यांची दुकानं या ठिकाणी 4-5 झालेली आहेत. सिंधुदुर्गात अजूनही दुसरीकडे पण दुकान झालेले आहेत, परंतु आज घोगळे या नावाचं गुडविल या ठिकाणी लोकांकडे आहे आणि ते आमच्याकडे पण आहे. आणि घोगळे म्हटल्यानंतर बॅटरी आणि बॅटरी म्हटल्यानंतर घोगळे हा असा एकमेव आमचा बिझनेस आज आहे. धन्यवाद काका, तुम्ही तुमचा हा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर केला त्यासाठी. पुढे पुढच्या प्रश्नाकडे. तर तुमच्या ज्या गाड्या आहेत घोगळे म्हटल्यानंतर 75 हा नंबर आढळून येतो, तर त्यामागचं काय गुपित आहे? कसं आहे की आमचे 2 व्यवसाय आहेत. तसं बघितलं तर एक आमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुद्धा प्रमुख आहे बॅटरीच्या व्यवसायाबरोबर. आणि तो व्यवसाय करत असताना आमच्या काकांनी 1978-79 मध्ये एक जुनी गाडी घेतली होती बेळगाववरून. आणि त्या गाडीला नंबर होता त्याचा शेवटला 75 होता. 69-75 नंबरची गाडी होती आणि ती गाडी आम्हाला खूप लकी लागली. आणि मग आमचे काका म्हणायचे की नाही, 75 नंबर आपला लकी आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही ज्या ज्या नवीन गाड्या घेतो त्या नवीन गाड्यांना आम्ही शेवटला 75 नंबरच घेतो. त्याचं कारण की आम्हाला स्वतःवर त्या नंबरावर आमचा विश्वास आहे की तो नंबर ज्यावेळी आमच्या गाडीला असतो त्यावेळी आम्हाला असं वाटतं की बाबा आता आमची गाडी ही लक्ष्मी गाडी आहे. आणि म्हणून तो नंबर आज आम्ही एवढी वर्ष, जवळजवळ 50 वर्ष, तो नंबर आम्ही 75 नंबर हा सगळ्या गाड्यांना, अगदी 2 व्हीलर असेल, 6 व्हीलर असेल किंवा कार गाड्या असतील, यांना आम्ही तो घेतो. धन्यवाद काका, हे गुपित मला पण माहीत नव्हतं. गेल्या 3 वर्षात मी कधी हा प्रश्न त्यांना विचारला नाही. आज तुमच्यासोबत हा प्रश्न मी पहिल्यांदा त्यांना विचारतोय आणि त्याचं उत्तर मला मिळालं. धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे. जसं 75 नंबराचं गुपित बाहेर आलं, तसंच सर्व गाड्यांवर एक नाव मला कायम दिसून येत आहे, ते म्हणजे सत्यभामा. त्यामागचं काय रहस्य आहे? त्यामागचं रहस्य फार मोठं आहे. आणि हा प्रश्न खरं म्हणजे तन्मय, माझ्या मनातला प्रश्न तू विचारतेस. कारण माझ्यासमोर आतापर्यंत असा प्रश्न कधी कोणी उपस्थित केला नाही. ज्यांनी ते नाव वाचलं आणि माझ्या एकदम खास जवळचे होते त्यांनाच फक्त माहिती होतं की हे नाव माझ्या आजीचं आहे. आणि ते आजीचं नाव मी ठेवण्याच्या पाठीमागे फार मोठं त्याच्यामध्ये एक तिचं नाव आहे, त्या नावात फार मोठी ताकद आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आमचं कुटुंब एकदम असं गरिबीतून जात होतं आणि मग आमच्या आजीच्या जवळ 2 मुलगे आणि 1 मुली, यांचा उदरनिर्वाह कसा करायचा हे ज्यावेळी तिच्या लक्ष झालं त्यावेळी तिने एक फाटी घेऊन ती शुक्रवारच्या बाजारामध्ये चालत जायची आणि त्या फाटीमध्ये गूळ, साखर पावडर, पान सुपारी हे सर्व वस्तू भरून ती गावाकडे यायची परत आपल्या गावी संध्याकाळी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते डोकीवर घेऊन 7-8 किलोमीटर जाऊन ते विकून परत संध्याकाळी परत यायची. असं ती आठवड्यातून 3 दिवस करायची. परत शनिवार आला की सकाळी उठून ती शुक्रवारच्या बाजाराला चालत जायची. आणि ते करता करता तिने हा व्यापार, म्हणजे तिला व्यापारकारीणच म्हणायचे. आजही मी त्या गावातल्या जवळपास कुठे गेलो, जर मला कोणी ओळखलं नाही तर जी जुनी लोक आहेत ती सरळ सांगतात की अरे हा व्यापार करण्याचा नातू आहे. घोगळे व्यापारकारीण यायची, तिचा नातू हा आहे. तर ती ओळख तिच्यामुळे सुद्धा आमची या ठिकाणी आमच्या त्या जवळपासच्या गावामध्ये आमची झाली. आणि त्या आमच्या आजीने व्यापार कसा करावा हे त्यावेळी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि त्यावेळी आम्ही सुद्धा खूप लहान होतो. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी आमची वाहनं आम्ही ज्यावेळी घ्यायला लागलो त्यावेळी मला असं माझ्या डोक्यामध्ये आलं की अरे माझ्या आजीने एवढं सगळं तिने दाखवलेलं आहे आणि तिने ते पाऊल टाकलेलं होतं व्यापार आपण करायचा म्हणून. आणि म्हणून ते नाव कुठंतरी रोज मला दिसलं पाहिजे, आजीचं नाव मला रोज दिसलं पाहिजे. म्हणून मी माझ्या प्रत्येक वाहनावर, मग ट्रक असतील, कार असेल किंवा माझे छोट्या गाड्या असतील, या गाड्यांवर मी ते नाव कोरलेलं आहे पूर्ण. ते नाव माझं
कंटिन्यू त्या गाडीवर असणार. आणि त्याच्यामुळे मला एक होतं की मी ज्या गाडीकडे जवळ जातो त्यावेळी माझ्या आजीचं नाव समोर येतं आणि त्याच्यानंतरच मी त्या गाडीवर चढतो. अशी त्या नावाचं एवढं मोठी ताकद आहे. धन्यवाद काका. यांनी काकाने दिलेल्या उत्तरानुसार असं माझ्या निदर्शनात येते की त्यांनी आपल्या आजीचा वारसा जोपासला आहे. सध्याच्या काळात कोणी क्वचितच असं दिसतंय की आपल्या पूर्वजांचा वारसा कोणी जपतंय, तो वारसा पुढे घेऊन जात आहे. त्यांच्या आजीच्या स्वरूपात लक्ष्मी म्हणून ते आपल्या गाड्यांवर ते नाव कोरत आहेत. खरंच खूप चांगलं वाटलं हे उत्तर ऐकून. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. तर काका, एवढी वर्ष तुम्ही हा बिझनेस करताय, तर तुमचा बॅटरी सोबतच तुमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. यामध्ये तुम्ही समतोल कसा राखला आणि आता जो तुमचा बिझनेस आहे तो कोणत्या स्तरावर आहे? ट्रान्सपोर्ट आणि बॅटरी व्यवसाय तसं बघितलं तर बॅटरी व्यवसाय आणि ट्रान्सपोर्ट, बॅटरी ह्या ट्रकला लागत असतात आणि ट्रकवाले हे आपल्या संबंधित असतात. हे ट्रक वाहनं, वाहतूकदारांची वाहनं हे आपल्या संबंधित असतात. म्हणून बॅटरीचा व्यवसाय आणि ट्रकचा व्यवसाय या समतोल राखण्यामध्ये मला तेवढं काही मोठं काहीतरी आता आहे की तो व्यवसाय वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता कसं काम करू शकतो असं काही मला कधी वाटलं नाही. दुसरी गोष्ट आहे, हा व्यवसाय करत असताना माझा मुलगा, जसं मी कोल्हापूरच्या दुकानामध्ये जाऊन बसून शिकलो तसं माझा मुलगा शैलेश हा कॉलेज सुटल्यानंतर शॉपमध्ये येऊन बसायचा आणि शॉपमध्ये बसल्या तो हळूहळू या बॅटरी व्यवसायाकडे त्याचं लक्ष लागलं. आणि म्हणून तो आज त्याने खरं म्हणजे गेली नाही म्हटलं तरी 8-9 वर्ष, जवळपास न जास्तच होतील, 12-1 वर्ष झाली असतील, तर तो स्वतः हा तो बिझनेस जो बॅटरीचा आहे तो हा सगळा बिझनेस स्वतः हाताळतो. त्याच्यामध्ये थोडं काही अडचण आली तर फक्त मला विचारतो. परंतु हा व्यवसाय करत असताना आणि ट्रक व्यवसाय करत असताना शैलेशमुळे मला बॅटरी व्यवसाय हा पूर्ण तो स्वतःच्या जबाबदारीने आज करतो आहे आणि त्याच्यामुळे मला ट्रक व्यवसायाकडे लक्ष देता आलं. आणि म्हणून दोन्ही व्यवसायात आम्ही आज समान आमचे आहेत आणि दोन्ही व्यवसाय करत असताना कुठे आम्हाला अडचण निर्माण होत नाही. आज या जिल्ह्यामध्ये बरीच दुकानं झालेली आहेत. आत्ताच्या क्षणाला कुडाळमध्ये जवळजवळ 7-8 दुकानं झालेली आहेत. तरी पण जसं मी पहिलं बोललो की घोगळे म्हणजे बॅटरी आणि बॅटरी म्हणजे घोगळे असं जे समीकरण आहे, त्याच्यामुळे आमचे जे कस्टमर गेल्या 50 वर्षापासूनचे कस्टमर आहेत ते आजही आमच्याकडे, बाबा घोगळ्यांचं बॅटरीचं दुकान कुठे आहे, तर अमुक ठिकाणी आहे. आणि हॉटेल राज हे घोगळ्यांचं बॅटरीचं दुकान म्हटलं की हॉटेल राज हे सुद्धा नाव आज समीकरणामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही दोन्ही व्यवसाय, ट्रक व्यवसाय असू देत किंवा बॅटरीचा व्यवसाय असू देत, हे दोन्ही व्यवसाय आम्ही आज चांगल्या स्तरावर आम्ही आज नेऊन ठेवलेले आहेत. आणि शैलेशसुद्धा आमचा या व्यवसायामध्ये पूर्ण त्याचा दिवस पूर्ण हा व्यवसायामध्येच जातो. सकाळी 9 वाजता दुकानाकडे आल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत तो आपला व्यवसाय अगदी व्यवस्थित, कुठल्याही प्रकारची चूक त्याच्याकडून घडू नये म्हणून मी त्याच्यावर लक्ष ठेवत असतो. आणि हा व्यवसाय शैलेशकडून पुढे सुद्धा असा चालवा ही माझी सुद्धा पूर्ण अपेक्षा आहे. धन्यवाद काका. या दोन व्यवसायांबद्दल आपण खूप चर्चा केली काका, पण या व्यवसायांव्यतिरिक्त मला अजून घोगळे काय आहेत, कसे आहेत याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे व प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचं असेलच, तर त्याबद्दल 2 शब्द तुम्ही बोला. या व्यवसायाच्या व्यतिरिक्त माझ्याकडे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. या जिल्ह्यातल्या सगळ्या ट्रकवाल्यांना मी 1990-91 सालामध्ये गोळा केले, एकत्र केले आणि त्यांची एक संघटना बांधली. आणि ती संघटना बांधत असताना माझा विचार, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ हा महाराष्ट्राचा मोठा असोसिएशन आहे, मोठा संघ आहे. त्या संघाने विचार केला आणि त्यावेळी मला त्या संघाने इथून मला डायरेक्ट महासंघाचं व्हाईस प्रेसिडेंट पदावर घेऊन गेले. आणि व्हाईस प्रेसिडेंटवर गेल्यानंतर जबाबदारी वाढली आणि ती म्हणजे अशी वाटली की महाराष्ट्रामध्ये काम करायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना गेली मी नाही म्हटलं तरी 9 ते 10 वर्ष
या महासंघ महाराष्ट्र राज्य टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघाचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलं. आणि हे काम करत असताना बऱ्याच लोकांचं मला त्यावेळी मार्गदर्शन लाभलं. त्याच्यातलं एक म्हणजे आमचे महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश शेठ गवळी साहेब, हे साताऱ्याचे आहेत त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी आज या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या संघटनेला मार्गदर्शन मी स्वतः करतो. आणि गाडीवाल्यांचे कसलेही प्रॉब्लेम असले, अगदी ट्रॅफिक पोलीसपासून ते RTO म्हणजे परिवहन विभागामार्फत तरी कुठले प्रॉब्लेम असले, इव्हन अगदी त्यांचे डॉक्युमेंटच्या बाबतीत, इन्शुरन्सच्या बाबतीत कसले प्रॉब्लेम असले तरी मी आज सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतो. हे करत असताना गेल्या साधारणतः एक 4-5 महिन्यापूर्वी आमचे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस म्हणून 1936 सालात स्थापन झालेली संस्था आहे. आणि त्या संस्थेचा मी साधा मेंबर होतो. आणि गेल्या 4-5 महिन्यापूर्वी त्याचं इलेक्शन झालं. आणि त्या इलेक्शन झाल्यानंतर त्या संस्थेवर मला कोऑप म्हणून डायरेक्ट, म्हणजे महाराष्ट्रात जी घेतली 3 पदं कोऑप करून घेतले, त्याच्यातलं माझं एक नाव सिंधुदुर्गमधून त्या ठिकाणी कोऑप करून घेतलेलं आहे. आणि हे समाजकार्य करत करत असताना उद्योजकांचे सुद्धा प्रश्न आम्ही काही मार्गी लावण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही उद्योजकांची संस्था, जिला आता ह्या वर्षी 26 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, अशी एवढी मोठी संस्था आहे. त्या संस्थेवर मला, की मी माझं भाग्य समजतो की त्या संस्थेवर मला काउन्सिल मेंबर म्हणून गेल्या 2024च्या ऑक्टोबरमध्ये काउन्सिल मेंबर म्हणून माझी निवड झाली. आणि त्या संस्थेवर मी आज काउन्सिल मेंबर म्हणून काम करतो. त्या काउन्सिल मेंबरवर साधारणतः उद्योजकांचे काही प्रश्न असले तर त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं करत असताना की ज्या आपल्या काही बाहेर गेल्यानंतर ज्या ओळखी होतात, महाराष्ट्रात असतील किंवा ऑल इंडियामध्ये असतील, अगदी याच्यापासून दिल्लीपासून त्या कन्याकुमारीपर्यंतच्या ह्या ज्या काही या व्यवसायामुळे म्हणा किंवा या संघटनेत काम केल्यामुळे ह्या ज्या ओळखी झालेल्या आहेत, आणि त्या ओळखीचा फायदा आज मी कुडाळमध्ये बसवून गुजरातमध्ये एखाद्या गाडीवाल्याचा प्रॉब्लेम झाला तर मी सोडवू शकतो, किंवा कन्याकुमारीला एखादी गाडी गेली असेल आणि तिथे प्रॉब्लेम झाला आहे तर तिथला आमचा कोण MC मेंबर आहे त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून मी ते करू शकतो. आणि हे करणं एवढं मोठं जे भाग्य लाभलेलं आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत आमचे महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पोचे अध्यक्ष आहेत प्रकाश शेठ गवळी साहेब, त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला तिथपर्यंत मला नेऊन आपल्याबरोबर मला घेऊन गेलेत. खरंच मी कधी कधी असा सुद्धा भारावून जातो की अरे आम्ही तरी 1-2-4 ट्रकचे मालक आहोत, परंतु मी ज्यावेळी VRL ट्रान्सपोर्ट जो आहे की ऑल इंडियामध्ये त्यांचे जवळपास नाही म्हटलं तरी 14,000 ते 15,000 ट्रक आहेत VRLवाल्यांचे. त्याशिवाय त्यांचे जवळजवळ 7,000 ते 8,000 बस आहेत. आणि त्यांच्याबरोबर खुर्ची लावून ज्यावेळी आम्ही बसतो त्यावेळी डोक्यामध्ये असा विचार येतो की आपण कुठे आहोत. आणि हे सगळं आम्हाला कोणी जर जवळून आम्हाला हे सगळं कोणी दाखवलं असेल तर ते म्हणजे प्रकाश शेठ गवळी. मी खरंच त्यांचं मी अभिनंदनही करेन, त्यांना मी धन्यवाद देईन, त्यांचा मी कायम ऋणी राहीन की या इंडियामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग सोडून मी महाराष्ट्रातही कुठे फिरलो नसतो, ते जर नसते तर, किंवा ऑल इंडियामध्ये सुद्धा फिरलो नसतो. तर हे सगळं त्यांनी मला दाखवून दिलेलं आहे, म्हणून त्यांना मी धन्यवाद देणार. त्यांचा इथे माझे मार्गदर्शक आहेत, त्यांना शेवटपर्यंत कधी विसरणार नाही. असा हा माझा समाजकार्याचा माझा आढावा तुम्ही घेत असाल तर हा माझा समाजकारणाचा पूर्ण आढावा आहे. धन्यवाद काका. या ठिकाणी आपल्याला दिसून येते की आवड आणि जिद्द माणसाला एका सामान्य माणसापासून असामान्य माणूस बनवते. तर तुमच्या समोर हे जागतं उदाहरण दिसूनच येत आहे. तर काका, तुम्ही तुमच्या दिलेल्या मौल्यवान वेळेसाठी मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.